नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे. यासाठीची सर्कलनुसार ज्या वनरक्षक भरतीसाठीच्या फिजिकल व्हेरिफिकेशन टेस्टसाठीची जी लिस्ट आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. टेस्टचे शेड्यूलसुद्धा पुढे माहिती देण्यात येईल. यानुसार पाहू शकता अमरावती फॉरेस्ट गार्डसाठी आणि फॉरेस्ट गार्ड नाशिकसाठी जी लिस्ट जी आहे ती लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. शेड्यूल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे पात्र उमेदवार जे आहेत फिजिकल मेजरमेंटसाठी आणि रनिंग टेस्टसाठी त्यांची जी लिस्ट जी आहे ती लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक करून चेक करू शकता. लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता ही जी लिंक आहे अमरावतीसाठीची आहे. अमरावती वनवृत्तातील वनरक्षक गट क संवर्गातील उमेदवारांचे शारीरिक पात्रता कागदपत्रे तपासणी धाव चाचणी करता उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत पाहू शकता वन विभागाचे महाफॉरेस्ट या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली जाहिरात क्रमांक देण्यात आलेली आहे. संदर्भनिहाय जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व संबंधित उमेदवारांना कळवून देते की अमरावती वनवृत्तातील वनरक्षक गट क संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची शारीरिक पात्रता कागदपत्र धाव चाचणी तपासणी करता उपस्थित राहावयाच्या उमेदवारांचे दिनांकनिहाय महापौर.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार दस्तावेज तपासणी करता 20 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 या तारखा नेमून दिल्या आहेत. नेमून दिलेल्या दिनांकास पाचारण करण्यात येणाऱ्या उमेदवारास गोषवारा खालीलप्रमाणे असणार आहे. इथे पाहू शकता 20 जानेवारी 2024साठी जी डिटेल्स आहे त्यानुसार M001 ते M0960 हे जे ID क्रमांक आहेत याच्यासाठीच्या ID क्रमांकासाठी 960 संख्या आहे. तर एकूण 960 जे उमेदवार आहेत 20 जानेवारी 2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जी फिजिकल मेजरमेंट टेस्ट आहे ती घेतली जाणार आहे. त्यानंतर 21 जानेवारी 2024 रोजी 960 आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी सुद्धा 960 आहेत. 23 जानेवारी 2024 रोजी 644 आणि 24 जानेवारी 2024 रोजी 1073 असे एकूण 4597 जे उमेदवार आहेत पात्र उमेदवार त्यांची जी फिजिकल मेजरमेंट टेस्ट आहे धाव चाचणी आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते केले जाणार आहे. सर्व संबंधित उमेदवार इथे पाहू शकता. ही जी लिस्ट आहे तुम्ही लिस्टची जी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. डाउनलोड केली जाऊ शकते. तुम्ही पाहू शकता इथे तुमचं ID आहे पार्टिसिपेंट ID आहे सर्कल ID देण्यात आलेला आहे. नाव आहे जन्मतारीख आहे EWS म्हणजे कॅटेगरी आणि त्याच्यानंतर पुढे जे तुमचे जे मार्क्स आहेत ऑप्टेन मार्क्स आहेत ते मार्क्स आहेत आणि जी डॉक्युमेंट चेकिंगसाठीची डेट आहे कोणत्या तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंगसाठी जायचं आहे तो वेळ जो आहे व्हेरिफिकेशन टायमिंगसुद्धा आहे रनिंग टाईमचं टायमिंगसुद्धा आहे आणि तीसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे डिटेल्स इथे पाहू शकता. तर अशा पद्धतीने ही जी आहे अमरावतीसाठीची आहे. इथे आपण त्याच्यानंतर इथे पाहू शकता ही नाशिकसाठीची आहे प्रादेशिक निवड समिती मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालय नाशिकसाठी आहे. प्रादेशिक निवड समिती नाशिकसाठीची. तर वन विभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक या पदाकरता 8 जून 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार इथे प्रसिद्धीपत्रक करण्यात आलेलं आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार इथे जे आहे मूळ कागदपत्रे तपासणी व शारीरिक पात्रता तपासणीचे ठिकाण मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालय नाशिक अरण्य संकुल जुना मुंबई आग्रा रोड त्र्यंबक नाका रामगणेश गडकरी चौक हे जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर आहे. कागदपत्र तपासणी आणि जी शारीरिक पात्रता आहे हे दोन्हीसुद्धा ते इथे पाहू शकता. जी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे वनरक्षक गट क या पदाकरता कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची धाव चाचणी घेण्याकरता वेगळ्याने बोलवण्यात येईल. याबाबतचे वेळापत्रक वन विभागाचे संकेतस्थळ हे नाशिकसाठी आहे. ही जी महापौर.gov.वर वेगळ्याने प्रसिद्ध करण्यात येईल. 7 मूळ कागदपत्रे तपासणी शारीरिक पात्रता तपासणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना केवळ कागदपत्रे तपासणी करता व शारीरिक पात्रता तपासणी करता बोलवले आहे म्हणून नियुक्तीसंदर्भात कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी भरलेली माहिती तपासणीचे दिनांक
चुकीची असत्य आढळल्यास कोणतेही कारण न देता संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल. वनरक्षक गट क भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर सूचना व माहिती वन विभागाच्या संकेतस्थळ वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. यानुसार इथे नाशिक विभागासाठी जी आहे लिस्ट जी आहे ते पाहू शकता. लिस्ट अशा पद्धतीने आहे. याच्यामध्ये फॉरेस्ट गार्डमध्ये जी लिस्ट आहे पार्टिसिपंट ID आहे, नाव आहे, जेंडर, त्याच्यानंतर कॅटेगरी, मिळालेले मार्क्स आणि जी टायमिंग आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट म्हणजे शारीरिक पात्रता तपासणी आणि कागदपत्र पडताळणीसाठीची जी वेळ आहे ती देण्यात आलेली आहे. तुमचे 19 जानेवारी 2024 रोजी वेळ सकाळी 7:30 अशी प्रत्येकाची जी लिस्ट जी आहे पात्र उमेदवारांची यादी त्याच्यानुसार त्यांची वेळ जी आहे देण्यात आलेली आहे. यामध्ये नाशिक विभागासाठी महत्त्वाची माहिती म्हणजे त्यांची जी रनिंग टेस्ट आहे ती वेगळ्याने घेण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठीचं जो वेळापत्रक आहे ते नव्याने पुढे जाहीर करण्यात येईल. यामध्ये पाहू शकता ही अमरावती विभागासाठी जी आहे याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रनिंग टेस्टसुद्धा एकदम घेण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठीचं वेळापत्रकसुद्धा डायरेक्टली जाहीर करण्यात आलेलं आहे. इथे पाहू शकता जे अजून नागपूर विभागासाठी चंद्रपूर आहे, त्याच्यानंतर गडचिरोली आहे, यवतमाळ आहे, औरंगाबाद आहे, धुळे आहे, पुणे, ठाणे आणि कोल्हापूर या विभागांसाठी या सर्कलसाठी अजूनपर्यंत तरी जी आहे यादी आहे सिलेक्शन लिस्ट म्हणजे पात्र उमेदवारांची यादी ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंटसाठी बोलवण्यात येईल त्यांची लिस्ट अजून जाहीर झालेली नाही आहे. ती लवकरच जाहीर करण्यात येईल. त्यानंतर इथं पुढे पाहू शकता जे टेस्ट फॉर पोस्ट आहे सर्वेअरसाठीची या सर्वेअर पोस्टसाठी ही झाली फॉरेस्ट गार्डसाठीची आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता सर्वेअर या पदासाठीची सुद्धा लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. या 2 जिल्ह्यांसाठी आहे सर्कलसाठी गडचिरोली आहे आणि अमरावती आहे. इथे पाहू शकता. इथे लिंक केल्यानंतर जी PDF जी आहे त्यानुसार अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग उपरोक्त विषया कित प्रकारे कळवण्यात येते की सन 2023 या वर्षातील अमरावती वनवृत्तातील सर्वेक्षक गट क संवर्गातील पात्र उमेदवारांची व्यावसायिक चाचणी 22 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 या दरम्यान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे स्थापत्य विभागात घेण्यात येणार आहे. सदरची सूचना वन विभागाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. नेमून दिलेल्या दिनांकास जे उमेदवार गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील. तिथे पात्र उमेदवारांची यादी आहे सर्वे या पदासाठीची. इथे सुद्धा पाहू शकता जो पार्टिसिपंट ID आहे, नाव आहे, जन्मतारीख आहे, मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे, मेल ID आहे, ॲड्रेस देण्यात आलेला आहे त्यांचा. त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार देण्यात आलेलं आहे आणि त्यांची जी कमर्शियल टेस्ट आहे व्यावसायिक चाचणी ही कोणत्या दिवशी घेण्यात येणार आहे त्याची तारीखसुद्धा देण्यात आलेली आहे. ह्याचीसुद्धा जी निवडचा यादी आहे ती डाउनलोड केली जाऊ शकते सदरच्या लिंकवरून. इथे पाहू शकता. त्याच्यानंतर पुढे जी आहे अमरावतीसाठी झाले त्यानंतर आहे गडचिरोलीसाठी पाहू शकता. गडचिरोलीसाठी सुद्धा सेम पद्धतीने जी लिस्ट आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. प्रवर्ग आहे, उमेदवारांचे नाव आहे, त्याच्यानंतर ID क्रमांक आहे, हे डिटेलमध्ये आहेत. जे पात्र उमेदवार आहेत गडचिरोलीचे याच्यामध्ये वेळ देण्यात आलेली आहे 18 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता वन संरक्षक प्रादेशिक गडचिरोली वनवृत्त कार्यालय वनप्रशासकीय भवन पोंटेगाव रोड गडचिरोली येथे होणार आहे. त्यानुसार जी आहे त्या लिस्ट जी आहेत पात्र उमेदवारांच्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. ते फॉरेस्ट गार्डची आपण त्याच्या अगोदर पाहिले की मेरिट लिस्ट सगळ्या जिल्ह्यांसाठी सगळ्या सर्कलसाठी जाहीर करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर आता लवकरच सगळ्या सर्कलसाठी जी पात्रता यादी आहे पात्र उमेदवारांची यादी ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रनिंग टेस्ट आणि फिजिकल मेजरमेंटसाठी बोलवण्यात येईल तर त्याच्याबद्दलची पुढची माहिती अपडेट लवकरच कळवण्यात येईल. त्याच्याबद्दल तुम्हाला सुद्धा याच्याबद्दल माहिती देण्यात येईल. अशा पद्धतीने ही जी भरती आहे वन विभाग भरती याचा फायनल स्टेपवर आहे. त्याच्यामध्ये जी निवड